हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी। पहा, महिला आणि बाल विकास विभाग परीक्षा 2025 यामध्ये लघुलेखक निम्न श्रेणी या पदाची गुणवत्ता यादी जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे आणि त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन जी आहे डिटेल आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। त्याआधी पहा, अंगणवाडी सुपरवायझर याची जी आहे न्यू बॅच सुरू झालेली आहे। त्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं, तुमचा सिलेबस कंप्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत। तसेच बघा, ICDS आणि पोषण अभियान याच्या सहित ही बॅच असणार आहे आणि हे जे काही लेक्चर्स आहेत ते अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकता आणि व्हिडिओज त्याचे डाउनलोड देखील करू शकताय। या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8010457760 या नंबरवरती। पहा, तर आता आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये की महिला आणि बाल विकास विभाग भरती लघुलेखक निम्न श्रेणी या विभागाची जी काही गुणवत्ता यादी डिक्लेअर झालेली आहे त्याची इन्फॉर्मेशन। तर बघा, महिला आणि बाल विकास विभाग सरळ सेवा भरती प्रक्रिया 2025, तर याचा जो काही गुणवत्ता यादी आहे ती डिक्लेअर झालेली आहे आणि पद आहे लघुलेखक निम्न श्रेणी। तर बघा, यामध्ये पात्र उमेदवारांमध्ये पहिलं जे नाव आहे ते आहे रवींद्र पवार यांचं आणि त्यांना 96 मार्क मिळालेले आहेत आणि हे हायएस्ट मार्क असणार आहेत या यादीमध्ये। ठीक आहे, तर पहिलं नाव जे आहे रवींद्र पवार यांचं आहे आणि या सगळ्या यशस्वी विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन। बघा, रवींद्र पवार यांनी 96 गुण मिळवलेले आहेत आणि या यादीमध्ये मला वाटतं 54 पेक्षा जास्त मार्क्स मिळवणाऱ्या सर्व स्टुडंटची नावं जी आहेत ती इन्क्लूड केलेली आहेत। त्यानंतर दुसरं नाव जे आहे ते आहे अमोल भालेराव यांचं आणि त्यांना देखील 96 मार्क जे आहेत ते मिळालेले आहेत। बघा, या दोन्ही स्टुडंटला सेम मार्क मिळालेले आहेत, हायएस्ट मार्क आहेत 96। लघुलेखक निम्न श्रेणी या पदासाठी हे मार्क्स मिळालेले आहेत, 96 मार्क्स जे आहेत त्यांनी देखील मिळवलेले आहेत। त्यानंतर तिसरं जे नाव आहे या लिस्टमध्ये ते आहे ऋषिकेश गायकवाड यांचं, 94 मार्क्स त्यांनी स्कोअर केलेले आहेत, 94 मार्क्स जे आहेत त्यांना मिळालेले आहेत। त्यानंतर बघा, गंगा प्रसाद वसमवार असं नाव आहे 5व्या नंबरचं आणि त्यांना देखील 94 मार्क मिळालेले आहेत। बघा, सेम मार्क्स मिळालेले देखील स्टुडंट्स आहेत। पहिले जे 2 स्टुडंट आहेत त्यांना 96 मार्क्स आहेत, सेमच मार्क आहेत आणि उरलेले जे 4 स्टुडंट आहेत त्याच्यानंतर त्यांना 94 मार्क आहेत आणि 94 मार्काचे 4 स्टुडंट या लिस्टमध्ये आहेत। त्याच्यानंतर बघूयात आपण 10व्या नंबरला महेश मोहलकर असं नाव आहे आणि 90 मार्क्स त्यांना मिळालेले आहेत आणि 90 मार्क्स पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले जवळपास 14 स्टुडंट्स या यादीमध्ये आहेत। पहा, 14वं जे नाव आहे ते आहे निशिगंधा कुंभार यांचं, त्यांनी देखील 90 मार्क्स जे आहेत ते स्कोअर केलेले आहेत, फार चांगले मार्क्स त्यांनी स्कोअर केलेले आहेत। पहा, लघुलेखक निम्न श्रेणी या पदासाठी ही जी गुणवत्ता यादी आहे ती डिक्लेअर झालेली आहे आणि 90 पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारे 14 स्टुडंट्सचं नाव या यादीमध्ये आलेलं आहे। त्यानंतर आपण बघूयात की 30वं नाव जे आहे या यादीमधलं विकास पाटील यांचं आहे आणि 86 मार्क्स त्यांनी मिळवलेले आहेत। तर जे काही टॉप 20 किंवा टॉप 30 जे स्टुडंट्स आहेत त्यामध्ये टॉप 30 जे स्टुडंट्स आहेत या यादीमधले त्यांना 86 पेक्षा जास्त मार्क्स जे आहेत ते मिळालेले आहेत। पण ही जर तुम्हाला गुणवत्ता यादी डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये ती देखील प्रोव्हाइड केली जाईल, तुम्ही डाउनलोड करू शकताय किंवा याची लिंक देखील प्रोव्हाइड केली जाणार आहे। ठीक आहे, महिला आणि बाल विकास विभाग याची परीक्षा बऱ्याच स्टुडंट्सनी दिलेली होती आणि बरेच स्टुडंट्स विचारत होते की याची गुणवत्ता यादी कधी डिक्लेअर होईल, तर ती आता डिक्लेअर झालेली आहे आणि लघुलेखक निम्न श्रेणी या पदासाठी ही गुणवत्ता यादी जी आहे डिक्लेअर झालेली आहे ती आपण पाहत आहोत। त्यानंतर बघा, 35वं जे नाव आहे या यादीतलं ते आहे जयेश वानखेडे यांचं आणि 86 मार्क्स त्यांनी मिळवलेले आहेत। तर 86 मार्क्स मिळवणारे जवळपास बघा 86 मार्क्स बरेच स्टुडंट्सला मिळालेले आहेत आणि 86 मार्क्स पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले जवळपास 42 स्टुडंट्स, म्हणजे आपण पाहिलं की 96 मार्क्सचा तुमचा टॉपर आहे आणि 86 ते 96 मार्क्स याच्यामध्ये जवळपास 40 स्टुडंट आहेत, म्हणजे एवढी जास्त कॉम्पिटिशन आहे बघा। तर 86 मार्क्स मिळवणाऱ्या स्टुडंट जे आहेत त्यांचा नंबर या गुणवत्ता यादीमधला 40वा आहे। तर सर्व गुणवत्ता यादीमध्ये ज्यांचं नाव आलेलं आहे त्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन अकॅडमी तर्फे आणि खूप चांगले मार्क्स जे आहेत तुम्ही स्कोअर केलेले आहेत। त्याच्यानंतर 45 नंबरला ज्यांचं नाव आहे त्यांचं प्रसाद जाधव असं नाव आहे, 84 मार्क्स त्यांनी स्कोअर केलेले आहेत। त्यानंतर बघूयात आपण 50वं जे नाव आहे या यादीतलं सुरभी मुसळे असं नाव आहे, 84 मार्क्स त्यांनी देखील मिळवलेले आहेत। तर 50 जे स्टुडंट आहेत त्यांनी 84 आणि 84 पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले आहेत। 84 मार्क्स मिळवलेले बरेच स्टुडंट्स मला इथे दिसत आहेत। पाहूयात आपण 60 स्टुडंट्स आहेत ज्यांना 84 पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत आणि 96चा आपला टॉपर आहे, त्यामुळे 84 ते 96 मार्क्स मिळवलेले जवळपास 60 स्टुडंट्सचं नाव या यादीमध्ये आलेलं आहे। त्यानंतर आपण पाहूयात
80 मार्क्स आणि 80 अबाव मार्क्स मिळालेले जवळपास बघूयात 115 स्टुडंट आहेत. 115व नाव जे आहे त्या व्यक्तीला पण 80 मार्क्स मिळालेले आहेत आणि 80 मार्क्स मिळवलेले जवळपास 15 ते 20 स्टुडंट्स मला या यादीमध्ये दिसत आहेत. पहा, 80 पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले बरेच स्टुडंट आहेत आणि आपण पाहूयात 115व नाव कोणाचं आहे. तर बघा, 115व नाव जे आहे अक्षय राठोड यांचं आहे. 80 मार्क्स त्यांना मिळालेले आहेत आणि त्यांचं देखील या गुणवत्ता यादीमध्ये नाव आलेलं आहे. त्यानंतर बघा, 125वं जे नाव आहे या यादीतलं आकाश शेळके यांचं आहे. 78 मार्क्स त्यांना मिळालेले आहेत. तर या स्टुडंट्सच्या यादीमध्ये तुम्ही पाहत असाल तर बघा, सेम मार्क्स मिळणारे बरेच स्टुडंट्स 10 ते 15 स्टुडंट्स तुम्हाला दिसून येतील. तर यावरून तुम्ही कॉम्पिटिशनचा जो आहे अंदाज लावू शकणार आहात. तर ही गुणवत्ता यादी जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे. आपण पाहतोय की स्टुडंट्सना बऱ्यापैकी चांगले मार्क्स मिळालेले आहेत आणि बघा 70 आणि 70 पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले जवळपास 236 स्टुडंट्स या यादीमध्ये आहेत. आणि लास्ट आपण बघूयात की ऋतुजा शेजूळ यांचं नाव आहे. 70 मार्क्स त्यांना मिळालेले आहेत आणि 237 स्टुडंट असे आहेत ज्यांना 70 ते 96 याच्यामध्ये मार्क्स आहेत. ठीक आहे, तर 96 मार्क्सचा तुमचा टॉपर आहे आणि 70 पेक्षा जास्त मार्क मिळालेले जवळपास 237 किंवा 238 स्टुडंट जे आहेत ते असणार आहेत. आपण पाहूयात की ही गुणवत्ता यादी एकूण किती स्टुडंट्सची आहे. तर बघा, लघुलेखक निम्न श्रेणी या पदासाठी जी गुणवत्ता यादी डिक्लेअर झालेली आहे ती त्यामध्ये जवळपास बघा 341 स्टुडंटचं नाव आहे. 340व जो नाव आहे ते आहे नम्रता चव्हाण यांचं. 54 मार्क्स त्यांनी स्कोर केलेले आहेत. आणि 341व जे नाव आहे या यादीमधलं ते आहे सोनाली मेढे यांचं आणि त्यांनी देखील 54 मार्क्स स्कोर केलेले आहेत. तर आपण पाहतोय की ही जी गुणवत्ता यादी डिक्लेअर झालेली आहे त्याच्यामध्ये 54 मार्क्स पेक्षा जास्त मार्क्स ज्या स्टुडंट्सनी स्कोर केलेले आहेत त्यांचं नाव या गुणवत्ता यादीमध्ये आलेलं आहे. आणि 54 पासून पुढे जे काही मार्क्स स्कोर केलेले आहेत त्या सर्वांचं नाव याच्यामध्ये आहे. आणि 340 किंवा 341 स्टुडंट्सची ही लिस्ट आहे हे आपण पाहिलेली आहे. तर बघा, याच्यामध्ये आपण पाहिलं सध्या की जी काही गुणवत्ता यादी डिक्लेअर केलेली आहे, महिला आणि बालविकास विभाग भरती 2025 ची एक्झाम झालेली होती. लघुलेखक निम्न श्रेणी या पदासाठी जी काही गुणवत्ता यादी डिक्लेअर झालेली आहे ती आपण पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये जो काही टॉपर आहे तो 96 मार्कचा आहे. सर्व गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि पहा, त्याच्यानंतर जे काही अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल डेफिनेटली. तर त्यानंतर बघा, अंगणवाडी सुपरवायझरसाठी जी आहे ती न्यू बॅच सुरू झालेली आहे. ICDS आणि पोषण अभियान या विषयासहित ही बॅच जी आहे ती कंडक्ट केली जाते. आणि या बॅचेसमध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. तुमचा सिलेबस कंप्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तरी देखील तुम्ही 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. पहा, या व्हिडिओमध्ये आपण महिला आणि बालविकास विभाग या अंतर्गत जी काही भरती प्रक्रिया राबवली गेली होती त्याचा रिझल्ट म्हणजे गुणवत्ता यादी जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे. आणि लघुलेखक या पदासाठी जी गुणवत्ता यादी डिक्लेअर झालेली आहे त्याबद्दल इन्फॉर्मेशन आपण बघितलेली आहे. गुणवत्ता यादी मध्ये किती स्टुडंट्सची नावं आलेली आहेत, जवळपास 341-42 स्टुडंटची नावं जी आहेत ती गुणवत्ता यादीमध्ये आहेत. आणि 96 मार्क्सचा तुमचा टॉपर आहे. 54 पेक्षा जास्त मार्क्स पडणारे सर्व स्टुडंटची नावं त्यामध्ये इन्क्लूड आहेत. ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. यानंतर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.